कितीतरी दिवसांना आज वांग्याच्या भाजीचं दर्शन झालं. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी मस्त सकाळी उठून स्वयंपाक बनवला, ते पण भारताचे नकाशेच बनवले होते पोळ्याची. तर ते काही असो, मी तर आज पूर्ण स्वयंपाक बनवला होता, कारण मी तर आज कॉलेजला नव्हती जाणार. मग चला पा म्हटलं पूर्ण स्वयंपाक बनवू आणि मस्त जेवण करू. पण काय, इतर सकाळचं जेवण केलं होतं, पण माझं संध्याकाळचं पण मी बनवलं होतं. आज तर माझ्या फ्रेंडच्या घरी होतं बाप्पाचं जेवण. मग आलो होतो आम्ही, पण आमचा वेळेवरच प्लॅन झाला. मग मी कॉलेजच्याच बसनं आली होती हिच्या घरी. मग आल्याबरोबर तर आरती चालूच होती. मग आरती वगैरे केली आणि आलो बघ आम्ही वरती. आणि एवढा पाऊस चालू होता बाहेर, काय सांगू तुम्हाला. आम्ही तर पूर्ण ओलं झालो होतो. शाळेत आम्ही मनाभावातून आंघोळ नव्हती केली, म्हणून आम्हाला बाप्पानं ओलं केलं. काही नाही, मस्त फ्रेश वगैरे झालो आणि गेलो मग बाप्पाच्या मंदिरात. मी मस्त थोडीशी पूजा केली. मी असं म्हटलं की देवा, माझ्या मैत्रिणीला थोडीशी बुद्धी दे. पूजा वगैरे केली आणि मग जेवायचं पण झालंच होतं. यांनी बघा ना कशा वाट बघत आहे. या पंक्तीचे ताटं उचलायच्या पहिलेच जाऊन बाया उभ्या होत्या. बाया तर जेवण करायला येते, पण थोडीशी धीर नाही. माणसाच्या पहिल्या तर बायाच बसते. आम्ही पण बसलो होतो दुसऱ्या पंक्तीत जेवण करायसाठी. आम्ही तर पहिल्या पंक्तीत वाढण केलं, पण दुसऱ्या पंक्तीत तर आम्हाला भूक पण लागली होती, कारण वांग्याची भाजी होती. वास सहनच नव्हती होत. खरंच मित्रांनो, वांग्याची भाजी तर खूप सुंदर झाली होती. ते पण माझ्या फ्रेंडच्या मम्मीनं घरीच बनवली होती. शाळेत काकूला बोलवा लागेल माझ्या लग्नामध्ये बनवायला.